सोबत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे वाराडोंगरी शहराध्यक्ष श्री नितेश जी भारती. सर नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, येणाऱ्या आता ग्रामपंचायत आहे, जिल्हा परिषद आहे, नगर परिषद आहे, तर वाराडोंगरी हे एक मोठा एक क्षेत्र मानला जातो बरोबर या ग्रामपंचायत आणि नगर परिषद वगैरे मध्ये. तर सर मला हे सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता आपले इथे आमदार आपले भाजपचे समीरजी मेघे आहे, यांनी काय इथे कार्यक्षेत्रामध्ये काम केले आहे ग्रामपंचायतमध्ये, जिल्हा परिषद, नगर परिषद मध्ये, काय सांगाल? इथील जे आमदार आहे माननीय समीरजी मेघे, हालू नका तुम्ही. इथील जे आता जे निवडून आलेले आमदार आहे भाजपचे जे समीरजी मेघे, हे जे निवडून आले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काय विकास केला आहे काय नाही केलेले आहे हे तर त्यांनाच ठाऊक असेल. पण नगर परिषद मध्ये त्यांची जी कमिटी बसलेली आहे यांनी विकासाच्या नावावर नुसतं भकास केलेला आहे. सर्वात जास्त जर करप्शन असेल तर वाराडोंगरी नगर परिषद मध्ये आहे. जनरली सामान्य जनतेची तिथे या 5 वर्षात 7 वर्षांमध्ये लूट झालेली आहे जेव्हापासून ही कमिटी आलेली आहे. साधारण जे सामान्य जनता आहे ते पूर्ण त्रासून गेलेली आहे. समीरजी मेघे जे निवडून आलेले आहे पूर्ण विधानसभेमध्ये जर कॅल्क्युलेशन केलं आपण, महाराष्ट्रात आता राहुलजी गांधी यांनी ओपन केलेला जो पोल आहे 1,35,000 बोगस मतदान हिंगणा विधानसभेमध्ये म्हणजे मिळालेले आहे. जे 1,35,000 बोगस मतदान आहे पूर्ण महाराष्ट्रामधून सर्वात जास्त जर बोगस मतदान आहे ना ते आपल्या हिंगणा विधानसभेमध्ये, त्या आधारे मेघे साहेब निवडून आलेले आहे. जे आपले मुख्यमंत्री बसलेले आहे ते पण मला वाटते पहिले मुख्यमंत्री जे बोगस मतदानाच्या आधारे बसलेले आहे. तसेच वाराडोंगरी सेक्टरला जे मागच्या वेळेची जी निवडणूक झालेली होती त्यामध्ये सुद्धा बोगस मतदानाचा खूप मोठा वापर या वाराडोंगरी सेक्टरला झालेले होते. त्यामुळे भाजप वन साइड तिथे बसलेली आहे. जसे मेघे साहेबांचे जे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या प्रत्येक स्टुडंटचे नाव ह्या वाराडोंगरी सेक्टरला आहे. तो कॉलेजचा स्टुडंट इथून गेल्यानंतर सुद्धा तो इथे स्टुडंट मध्ये असेल नसेल तो विषय नाहीये, पण त्याचे नाव ह्या वाराडोंगरीच्या मतदार यादीमध्ये नोंद झालेलं आहे. मेघे साहेबांचे जितके एम्प्लॉय आहेत सर्वांचे नाव या मतदार यादीमध्ये नोंद झालेलं आहे. म्हणजे भाजप हे जे निवडून येत आहे ते फक्त बोगस मतदानाच्या यादीनुसार येत आहे, बोगस मतदानाच्या याच्यावर येत आहे, हे माझे मत आहे. विकासाच्या नावावर काय कामं झालेली आहे काय सांगाल? वाराडोंगरीला जर आपण घुमलो, वाराडोंगरीला जर आपण बघितलं तर वाराडोंगरीमध्ये ज्या नगर परिषदमध्ये करोडो रुपयाचा फंडिंग आला आणखी गेला, त्या करोडो रुपयाच्या फंडिंगच्या नावाखाली फक्त यांनी फलक लागलेले आहे. आजही बघा तर फक्त फलक आहे, कुठे 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 रोडाचे उद्घाटन झालेलं आहे, अजून रोड झालेला नाहीये ना नाली झालेली आहे. करोडो रुपये तिथून काढण्यात आलेले आहे पण विकास काही झालेला नाहीये. यावेळेसच्या निवडणुकीला खूप सारे म्हणजे उमेदवार उमेदवारी घोषित करत आहे. यावेळेस काय आपण यावेळेस उमेदवारीसाठी संभावित उमेदवार म्हणून इच्छुक आहात? नाही, उमेदवाराचे पक्षश्रेष्ठी ठरवणार आहे. आमच्या लढा ह्याच आहे की यावेळेस हे जे भ्रष्टाचारी नगर परिषदमध्ये बसलेले आहे यांना गाळणं, आणखी नगर परिषदला लोकांना न्याय देण्यासाठी सत्ता परिवर्तन करणं गरजेचं आहे. त्यामुळे लोकांची जी इच्छा आहे ते पूर्ण करणं गरजेचं आहे. भाजपाची सत्ता असून भाजपाने आतापर्यंत काही विकास कामं केली नाही. वरून नगर परिषद नगराध्यक्ष बाकीची कमिटी त्यांची पण आहे, पण विकासच्या नावावर शून्य काम. त्याच्यानंतर त्यांची कमिटी बसले बोगस काम आणि भ्रष्टाचार वाढत आहे. याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? जेव्हापासून 2018 पासून ही कमिटी अस्तित्वात आलेली आहे तेव्हापासून लोकांची लूट अक्षरशः टॅक्स मध्ये असो, RL मध्ये असो की प्रत्येक कामामध्ये छोट्याच्या छोट्या काम जर कोणी घेऊन तिथे गेला तर प्रत्येक गोष्टीला विषय बनतो देवाणघेवाणचा. म्हणून जनतेची जी लूट झालेली आहे ते कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. अक्षरशः वाराडोंगरी क्षेत्रातील आम जनता त्रासून गेलेली आहे यांच्यामुळे. त्यामुळे आमचाच विषय नाहीये, सामान्य जनतेचा विषय आहे की यावेळेस भाजपला हटवणं गरजेचं आहे. म्हणजे विषय असा आहे की येणाऱ्या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये भाजप हटाव वाराडोंगरी बचाव असा नारा लागण्याचे चान्सेस 100% आहे. काय वाटतं आपल्याला नगर परिषद मध्ये दलाल बसले असे लोकांचं म्हणणं आहे, काय सांगाल? 100% वाराडोंगरी नगर परिषद अक्षरशः नगरसेवक म्हणजे काही नगरसेवक असे दलालीचे काम करत आहेत तिथे.
लोकांकडनं डिमांड करतात, इतके पैसे लागतात, असं काम करू तसं काम करू. हे नगरसेवक नाही, हे दलालीचे काम करत आहेत. लोकांच्या घरांचे टॅक्स वाढलेले आहे, विजेचे बिल वाढलेले आहे, पाण्याचे पण बिल खूप वाढून गेलेले आहे. त्याच्यावरून नागरिक आणखी त्रस्त झालेले आहे. काय बोलाल? लोकांचा आक्रोश मनामध्ये आहे, लोक बाहेर सुद्धा निघतात. पण विषय असा आहे की सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची आहे. यांना न्याय देण्यासाठी नगर परिषदला सत्ता परिवर्तन होणं गरजेचं आहे. तेव्हाच आणि केसरी कार्ड अशा लोकांना, अशा मध्यमवर्गीय दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत, अशा लोकांना कुठे कोणती मदत मिळत नाही, इस्पितळात नाही. आयुष्यमान कार्ड फक्त नावाचं आहे. बरोबर. तर याच्यामुळे लोकांना खूप त्रास होता. काय सांगाल? आता इथे काय केलेलं आहे वाराडोंगरीमध्ये, काही काही भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आयुष्यमान घरोघरी काढून दिलेलं आहे. प्रत्येक काही लोकांच्या त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला फ्री उपचार आहे, 5 लाखापर्यंत उपचार आहे. जेव्हा अक्षरशः लोक उपचारासाठी गेले तर त्या दवाखान्यामध्ये सांगण्यात आलं की हे आयुष्यमान कार्ड चालत नाही. फक्त एक लोकांची दिशाभूल करण्याचं काम या भाजप सरकारनं केलेलं आहे. पिवळं कार्ड झालं किंवा आपलं केशरी कार्ड झालं, या कार्डाच्या माध्यमातून सुद्धा अजूनपर्यंत कुठला लोकांना फायदा झालेला नाही. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या काँग्रेस पक्षाकडून किती उमेदवार आपण लढवणार आहात? भाजपच्या विरोधात काय सांगाल? आता विषय असा आहे की वानाडोंगरी नगर परिषद हे खूप मोठं क्षेत्र आहे. त्यामुळे कसं आहे, इथे जसं राहुल गांधीजींनी सांगितले की सर्व पक्ष, सर्व महाविकास घटक पक्षांना घेऊन सोबत लढायचं. तसंच काँग्रेस पक्षाची रणनीती हीच आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजप वर्सेस महाविकास आघाडी असा लढा देण्याचे संकेत दिसत आहेत. लाडकी बहीण योजनाचं जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा लॉलीपॉप दिला होता. खूप साऱ्या लाडक्या बहिणींना खूप सारं काही वाटलं गेलं. त्यानंतर कितीतरी हजारो लाडक्या बहिणांना निराश करण्यात आला. काय सांगाल? अगदी बरोबर. तसं वानाडोंगरीतल्या आहेत कमीत कमी हजारो महिला आहेत ज्यांच्या इलेक्शनच्या टायमाला विधानसभेमध्ये लाडकी बहिणीचे 1-2 महिने पैसे आले, त्यानंतर पुष्कळशा महिला आहेत ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत. त्याच बहिणी, लाडक्या बहिणी ज्या होत्या त्या अक्षरशः सांगण्यात येत आहे त्यांच्यातर्फे की फक्त इलेक्शनच्या भूलतापा म्हणून आमच्या दिशाभूल केलेली आहे भाजपने. विकासाच्या नावावर यांनी जे निवडणुकीमध्ये वोट घेतले, आतापर्यंत वानाडोंगरीमध्ये कोणकोणते विकास कामे बाकी आहे असं आपल्याला वाटतं? इलेक्शन मध्ये पहिला यांचा मुद्दा होता की लोकांना रोज पाणी मिळेल. आज जवळजवळ 7 वर्ष झालेले आहे, कमिटी सुद्धा बरखास्त झालेली 5 वर्षानंतर. अजूनपर्यंत पाण्याचा कुठलाच विषय नाहीये. त्यानंतर गावामध्ये नुसते गड्डे खोदून ठेवलेले आहे पाण्यासाठी. पाणी येणाऱ्या बाहेरून तलावावरनं, त्या तलावापासून ते हिंगण्यापर्यंत कुठलीच पाईपलाईन टाकण्यात आलेली नाहीये. तलावावरून पाणी हिंगण्यात येणार आहे, हिंगण्यातून पाणी येणार आहे आपला डॅम्पवरती, प्लॅन्ट बनणार आहे. तो प्लॅन्टच्या अजून अस्तित्वात नाहीये. प्लॅन्ट मधून पाणी येणार आहे टाकीवरती, टाकी अजून बनलेली नाहीये. टाकीपासून जे पाईपलाईन गावात येणार आहे त्या पाईपलाईन पहिले टाकून गेलेले आहे. जे सर्वात शेवटचं काम आहे ते सर्वात अगोदर करण्यात आलेलं आहे. म्हणजे अक्षरशः इलेक्शन तोंडावर असल्यामुळे ते लोकांना फक्त दाखवण्यात येतं की पाणी देऊ, पण अक्षरशः पाण्याच्या कुठलीच रूपरेषा अजून आखलेली नाहीये. पाणी पुरवठा मधून पहिल्या 1-2 वर्षामध्ये त्यांनी पाणी पुरवठ्यासाठी काहीतरी उपाययोजना करून लोकांना रोज पाणी मिळेल अशी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. फक्त इथं विकास झाला तर नगरसेवकाचा, विकासाच्या नावावर लोकांना फक्त दिशाभूल केलेली आहे, लोकांची पिळवणूक केलेली आहे, लोकांची लुटमार केलेली आहे. म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की ठेकेदारांकडून, ज्या ठेकेदाराला काम दिलं त्यांच्याकडून नगरसेवकांनी आपलं घर भरलं. आता अक्षरशः आता ते सांगावं नाही, पण नगरसेवकच सर्व विषय तिथे बनवत आहेत. नगरसेवकच सर्व काही घडवत आहे. नगरसेवकाच्या माध्यमातून खूप करोडो रुपयाचा अल्पव्यवहार झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे. याचे पुरावे सुद्धा दिलेले आहे. या अगोदर मोर्चे सुद्धा काढण्यात आलेले आहे. आम्ही कलेक्टरला वारंवार तक्रार सुद्धा दिलेली आहे, पण कुठलाच विषय येत नाही. आता विषय असा आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता त्यांची आहे, आमदार त्यांची आहे. आम्ही जरी कलेक्टरला काही करायला गेलो तर वरतून प्रेशर येतात की कारवाई करा नको. आम्ही कुठेतरी दबाव तंत्रामध्ये बळी चाललेलो आहोत. लोकांचे जे आवाज उठवण्याचा आमचा जो विषय आहे तो कुठेतरी दाबवण्याचा प्रयत्न इतर भाजपचे म्हणा किंवा स्थानिक जे लोकप्रतिनिधी म्हणा त्यांच्या माध्यमातून होत आहे. बेरोजगाराचा विषय
एवढे युवक इथे बेरोजगार आहे, रोजगारांची काही आजपर्यंत सुविधा नाही आहे आणि भाजपा सरकारमध्ये लाखो युवकांना आम्ही रोजगार देऊ. वाणाडोंगरीचे युवक, वाणाडोंगरीचे नाही, जिथले तिथले युवक आज बेरोजगार आहेत. त्यांच्या रोजगारासाठी जर आपली सत्ता जर बसली तर त्याच्यासाठी काय एक पाऊल राहील? वाणाडोंगरीमध्ये जसं रोजगाराचा एक विषय आहे, तर प्रॉपर नगर परिषद तर्फे काहीतरी अशी उपाययोजना करायला पाहिजे की जेणेकरून स्थानिकांना इथं रोजगार मिळाला पाहिजे, ना की बाहेरच्यांना. अजून कुठल्याच प्रकारचे असं कुठलंच पाऊल नगर परिषदनं उचललेलं नाहीये, ना इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी उचललेला आहे. फक्त इथला विषय हेच राहते की आमचा विकास कसा होईल, त्याच्याकडे सर्वांचा विषय आहे. सर्व जे काही निवडणूक लढली किंवा निवडून आलेल्या वाणाडोंगरीचे त्यांना स्वतः माहिती आहे आपण कोणत्या पद्धतीने निवडून आलेला. हिंगणा वाणाडोंगरी ही MIDC खूप मोठं क्षेत्र आहे, जिथे तिथे इथे कंपन्या मोठ्या कंपन्या इथे हिंगणा क्षेत्रामध्ये आहे आणि इथले युवक बेरोजगार, बाहेरचे लोक रोजगार घेऊन जात आहे. त्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? आता हिंगणा MIDC सर्वात मोठी MIDC होती, त्यानंतर आपल्या आशिया खंडातली बुट्टीबोरी MIDC सर्वात मोठी आहे. पण अक्षरशः तिथे ड्युटी म्हणा की जॉब आहे नाही अवेलेबल, कारण की कुठलाच उद्योग नाही आहे. कुठले उद्योग आला तर भाजप सरकारच्या माध्यमातून सरळ डायव्हर्ट होतात गुजरातला. आता एअरबसचा आपला मिहानला प्रकार पाहिला होता, तो गुजरातला डायव्हर्ट झालेला आहे. पण स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन काहीतरी तो प्रकल्प थांबवला पाहिजे की आपल्या हिंगणा विधानसभेतला प्रकल्प आपण बाहेर कशाला जा. हा जर प्रोजेक्ट इथे झाला तर इथल्या हिंगणा विधानसभेतल्या लोकांना इथे रोजगार मिळेल, याच्यासाठी कुठला तरी विषय घ्यायला पाहिजे होता स्थानिक लोकप्रतिनिधी. कुठलाच विषय झालेला नाहीये. म्हणजे कुठल्या अंडरटेकिंग मध्ये केंद्र शासित याच्यामध्ये काम करतात. महिला सशक्तीकरण, महिला रोजगारासाठी आपलं काय म्हणणं आहे? सर्वात मेन तर महिलांना समोर नेऊन महिलांसाठी काहीतरी उपाययोजना नगर परिषदेने करायला पाहिजे, तशातला कुठलाच भाग नाही. वोट चोरीबद्दल आपलं काय म्हणणं आहे? वोट चोरीचा सर्वात मोठा मुद्दा आहे, कारण की त्याचा धडा आम्हाला 2018ला बसलेला आहे. अक्षरशः प्रत्येक नगरसेवक भाजपच्या, ज्याला कोणी ओळखत नव्हतं, जो पहिल्यांदा उभा आहे, ज्याचं काहीच अस्तित्व नाहीये, असं एका प्रभागात नाहीये. प्रत्येक प्रभागामध्ये भाजपचे नगरसेवक निवडून आले. कारण त्याला म्हणजे विषय असा आहे की बोगस वोट चोरीच्या, बाहेर राज्यातले मतदान, बाहेर ठिकाणचे मतदान किंवा कॉलेजच्या स्टुडंटचे मतदान, या आधारे हे नगरसेवक निवडून आलेले आहे ना. आता सुद्धा या विषय कसा असतो, कॉलेजचे स्टुडंटचे मतदान आहे तिथे, निवडणूक आयोगाचे पण साठगाठ त्यांच्या सोबत आहे. निवडणूक आयोग सुद्धा जो इथले लोकप्रतिनिधी आहे भाजपचे, त्यांच्याच कॉलेजमध्ये निवडणुकीचे बूथ ठेवतात. म्हणजे त्यांचे कॉलेजचे मुलं त्यांच्या कॉलेजमधून निघून सर्व त्यांच्याच कॉलेजमध्ये मतदान करतात. म्हणजे कॉलेज पण त्यांचेच, बूथ पण तिथेच, वोटर पण तिथलाच, असं हे सिस्टम चालू आहे. त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी मागच्या वेळेस आम्ही प्रयत्न केले होते. आम्ही कलेक्टरला सुद्धा अर्ज दिले होते की स्थानिक लोकप्रतिनिधीच्या कॉलेजला बूथ देण्यात येऊ नये, पण त्यांनी आमची जे ऍप्लिकेशन आहे ते धुडकावून लावली. मागच्या इलेक्शनला सुद्धा त्यांच्याच कॉलेजला बूथ देण्यात आलेले होते. त्यामुळे तिथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. कॉलेजचे स्टुडंट वोटिंग करत होते, त्यानंतर खूप मोठा विषय झाला तिथे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, बाकीचे जे अदर लोक आहे, अदर पक्षाचे, सर्व ती भाजपकडनं गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. आमचे म्हणणं हेच आहेत की स्थानिक लोकप्रतिनिधी आहे भाजपचे, त्यांच्या म्हणजे प्रीमायसेस म्हणजे कॉलेजच्या कुठलंच बूथ देण्यात येऊ नये. वोट चोरी कुठेतरी थांबावी आणि अशा निवडणुका बंद व्हावा, मशीनच्या जागी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हावा, याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? आमच्या पहिल्यापासून विषय आहे. 2018ला पण आम्ही जसं आम्हाला माहिती पडलं की बोगस मतदान खूप प्रमाणात आहे वाणाडोंगरीमध्ये, त्याचा फटका आम्हाला पडू शकतो, तेव्हा आम्ही सीओला, एक तहसीलदाराला अप्लिकेशन केली की बॅलेटने मतदान घ्या. पण त्यांच्या आलं की वरतून रूपरेषा आहे नाही, त्यामुळे बॅलेटने आम्ही घेऊ शकत नाही. आजही बॅलेटनं जर झालं तर स्वागत आहे त्याच्या, कारण की ह्या निवडणुकीमध्ये अमेरिकेसारख्या राष्ट्राने सांगितलेलं आहे की बॅलेटने मतदान घेणे योग्य आहे. ईएमची गॅरंटी आहे नाही, ईएम हॅक होऊ शकतात ना. ऑलरेडी ईएम हॅक होतात किंवा बोगस मतदान टाकले जातात. ज्यांचे मतदान पडतात त्यांना सुद्धा माहिती नाही की वाणाडोंगरीमध्ये त्यांचे मतदान आहेत. अखेर आपल्या वाणाडोंगरीच्या नागरिकांना, जनतेना आपला काय एक संदेश, काय एक आव्हान राहील? माझ्या समस्त वाणाडोंगरी शहरातील जनतेला एकच आव्हान आहे की आतापर्यंत तुमची जी लूट झालेली आहे नगरसेवकाच्या माध्यमातून, भाजपच्या माध्यमातून, ते जर थांबवायची असेल तर घरोघरी एकच नारा वाजला पाहिजे, भाजप हटाव, वाणाडोंगरी बचाव. तरच आपण येणाऱ्या भविष्यामध्ये काहीतरी करू शकतो. इतकंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद.